कशी कशी दारात बसली काळी कुत्री जशी ओम नमो 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 पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला गणपतीच्या काळात सरस्वती मातेला आणि उंदीर त्यांच्या सेवेला दुसरे नमन शंकराला दुसरे नमन शंकराला शंकराच्या त्या पार्वती मातेला आनंदी त्याच्या सेवेला तिसरे नमन विष्णूला तिसरे नमन विष्णूला विष्णूच्या त्या लक्ष्मी मातेला आणि करुण त्याचा चौथे नमन विठ्ठलाला चौथे नमन विठ्ठलाला विठ्ठलाच्या त्या रुक्मिणी मातेला आणि ज्ञानेश्वर भाऊ त्यांच्या पाचवे नमन ज्ञानेश्वर माऊलींना पाचवे नमन ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वर माऊली आले त्यांनी पहिले उठ जगाचा उद्धार केले आणि मारुती महाराजांच्या सेवेला माणसाचं जीवन हे पाण्याच्या प्रवाहासारखं असते. पाणी असतात काही रंगी बिरंगी शिंपले होत होतात, कधी एकत्र येतात, कधी दूर निघून जातात. पुन्हा त्या खड्याचं एकत्र भेट होते नव्हते. तसं माणसाच्या जीवनाचं जीवाचं सुद्धा तसंच आहे. पण इथं भेटलो आहे सो आहे, पण उद्याचे काय म्हणून जोपर्यंत आपण
जीवन जगत आहोत तोपर्यंत आपण आनंदाने प्रेमाने जगलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखाचे क्षण जास्त असतात, म्हणून दुःखाच्या क्षणावरती विसर पडावं आणि सुखाची अनुभूती करता यावी ह्याकरिता त्या विनोदाची निर्मिती संत एकाच महाराजांनी या भारुडाच्या रूपातून आपल्याला दिलेले समोरचे भारुड आहे. या भारुडाचं वास्तविक कोणाशी काही संबंध नाही, म्हणून कोणी वाईट वाटून गेला आहे. विठ्ठल विठ्ठल दिसते मी कशी माझी सासू दिसते कशी, माझी सासू दिसते कशी, कशी कशी दारात बसली काळी कुत्री जशी. माझे सासरे दिसतात कसे, कशी माझे सासरे दिसतात कसे, बाई कशी अकबर लांबदाडी बोकुड जसे. माझी ननंद दिसते कशी, कशा कशा माझी ननंद दिसते कशी, रस्त्यावर झाडू मारणारी जशी. माझी आई दिसते कशी, कशी कशी माझी आई दिसते कशी, कशी कशी देवळात बसली श्रीलक्ष्मी जशी. कशी माझे बाबा दिसतात कसे, कशी कशी माझे बाबा दिसतात कसे, खुर्चीवर बसले शाहूकार जसे. माझा भाऊ दिसतोय कसा, कसा कसा माझा भाऊ दिसतोय कसा, कसा झाडावर बसलाय राघव जसा. कसा माझी बहीण दिसते कशी, कशी कशी माझी बहीण दिसते कशी, कशी कशी शाळेत चढली यादव जशी. माझे ह्यानी दिसतात कसे, कसे कसे माझे ह्यानी दिसतात कसे, कसे कसे गोकुळा श्रीकृष्ण बासरी वाजवतात तसे. दिसते कशी एका जनार्दनी मी स्वतः दिसते कशी, कशी कशी एका जनार्दनी मी स्वतः दिसते कशी, कशी कशी मथुरेवर राजा पाणी आणते तशी. सत्वर पावगे मला गवले सासरे माझे गावी गेले, सासरे माझे गावी गेले. तिकडची सासू
सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, लवकर निघा तिला ग भवानी. जाऊ माझी फडफड बोलती, जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी करके तिला ग भवानी. नंदाचं काट किरकिर करत, अहो नंदाचं काट किरकिर करत, बाई खरूच हो दे. दादला मारून आवती देईन, दादला मारून आवती देईन, भोपळी कर गे मला ग भवानी. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एक राहू दे मला का भवानी. या भारुडामधून एकनाथ महाराजांनी जे काही रूपक वापरलेलं आहे या वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही, त्याचे फक्त रूपक वापरलेले आहेत. याच्यामध्ये जे सासू सासरा नंदन वगैरे जे आहेत वापरले आहेत ते वास्तविक नाही, ते आपल्यामध्ये विकार आहेत. काम क्रोध मद मत्सर अहंकार लोभ ह्या सगळे दिल्यानंतर ज्यावेळेस आपण एकटे असतो त्यावेळेस हे सर्व आपल्या मनामध्ये क्रोध असेल भक्ती करू शकत नाही, आपण आपल्या मनामध्ये अहंकार असेल भक्ती करू शकत नाही. त्यामुळे सर्व काही विकार निघून दिल्यानंतर आपण त्यावेळेस भगवानाची भक्ती करू शकते. त्यासाठी नंदनी त्या भारुडाच्या रूपातून या जगाला उपदेश करण्याचा प्रयत्न केले. त्या जगामध्ये त्यावेळेस सुद्धा लोकांना आवड नव्हती, म्हणून विनोदाची निर्मिती करून विनोदाच्या रूपामधून लोकांना समजून देण्याचं काम नाथमंदांनी केलेले आहे.